घोडबंदर येथील कासरवडोली भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे। या कामासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी 25 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत वाहतुकीत बदल लागू केलेत। दररोज रात्री 11:55 पासून पहाटे 4 या कालावधीत हे वाहतूक बदल लागू असणार आहेत। ठाणे शहर तसंच घोडबंदर भागात वडाळा, घाटकोपर, कासरवडोली या मेट्रो 4 मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे। या कामाचा भाग म्हणून घोडबंदर येथील नागलाबंदर सिग्नल ते इंडियन ऑइल पेट्रोल पंप या भागात तुळई बसवली जाणार आहे। त्यामुळे या भागात अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे। येथील वाहनं सेवा रस्त्यावरून वाहतूक करतील, त्यानंतर पुढे मुख्य मार्गावरून वाहनांची वाहतूक सुरू होईल। हे वाहतूक बदल 25 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत दररोज रात्री 11:55 पासून पहाटे 4 या वेळेत लागू असतील, अशी माहिती ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेकडून देण्यात आली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। गोपाळकाळा उत्सवाला शासन स्तरावर राष्ट्रीय सण म्हणून जाहीर करून त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यासंदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन विनंती केली होती। त्या अनुषंगानं आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश येऊन शासनानं परिपत्रक काढून मुंबई आणि MMR क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा सोडून शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दहीहंडीच्या दिवशी 27 ऑगस्टला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे। देशातील महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिक परंपरा जपणारं राज्य म्हणून ओळखलं जातं। त्यासाठी राज्यामध्ये वेगवेगळे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात। त्यापैकी गोकुळाष्टमी म्हणजेच दहीकाला उत्सव प्राचीन काळापासून सुरू असलेला लोकप्रिय सण आहे। गोपाळकाळा या सणाबद्दल तरुण तरुणींमध्ये आकर्षण असून या उत्सवात बाळगोपाळांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत तसंच महिलांचाही मोठ्या हिरहिरीने सहभागी होतात। प्रामुख्यानं मुंबई आणि ठाणे या शहरांबरोबरच महाराष्ट्रातील इतर छोट्या छोट्या शहरांमध्येही या उत्सवाला स्पर्धेचं रूप प्राप्त झाल्यानं मोठ्या उत्साहात सण साजरे होऊ लागलेत। महाराष्ट्राबरोबरच देशविदेशातही हा उत्सव लोकप्रिय होऊ लागलाय। त्यासाठी स्पेनसारख्या देशामधून स्पर्धेत भाग घेण्याकरिता स्पर्धक येत असतात। हा उत्सव साजरा करण्यासाठी खास करून तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येतं। या दृष्टीनं गोपाळकाळ्याच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना असलेल्या अधिकारानुसार फक्त मुंबई आणि ठाणे विभागाला सुट्टी जाहीर केली जाते, परंतु हा निर्णय शासन स्तरावर घेतला जात नव्हता। त्यामुळे खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणावर तरुण तरुणींचा सहभाग असलेला हा उत्सव राष्ट्रीय सण म्हणून जाहीर करून त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देणं गरजेचं असल्यानं आमदार प्रताप सरनाईक हे गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करत आहेत। त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यासंदर्भात परिपत्रक काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याबद्दल आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत। शरद पवार यांच्यावर आरोप करणाऱ्या अमित शहा यांनी आरशात बघावं, आपल्या मागे पूर्ण मंत्रिमंडळातील सदस्य उभे करावेत, मग समजेल भ्रष्टाचाराचा सरदार कोण आहेत ते, अशी टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। ED CBIचा वापर करून पक्ष कसे फोडले, 70,000 कोटींचा आरोप कोणावर झाला होता आणि सध्या ते कुठे आहेत हे त्यांनी जाहीर करावं। शरद पवार या नावावर टीका केल्याशिवाय आपलं अस्तित्व दाखवता येत नाही हे अमित शहा यांनाही उमगले। यात शहा यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड CBI वरही कधीतरी बोलावं असंही आव्हाड यांनी सांगितलं।
ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रोड सेफ्टी नावाचा प्रकारच सध्या अस्तित्वात राहिला नाही. सुमारे 800 पोलिसांना संरक्षणात गुंतवून ठेवण्यात आले. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचं नियोजन होणार कसं? मग हिट अँड रन होणार नाहीत तर काय होईल? यावरून पोलिसांना गुन्हा दाखल न करण्याचे आदेश येणार. अशा स्थितीत सामान्य नागरिक कसा काय सुरक्षित राहणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हल्ली PA कार्यकर्ते पोलिसांवर दबाव टाकून गुन्हा नोंदवावा किंवा नोंदवू नये असे आदेश देत आहेत. पुणे वरळीत राजकीय हस्तक्षेप झाला होता. आता मुलुंड प्रकरणात गुन्हाच दाखल केला जात नव्हता. एकीकडे कोणाला MPDA लावायचा, कुणाला तुरुंगात टाकायचं यासाठी फोन केले जातात. चौकशी पारदर्शक होत नाही, गुन्हेगार वाचवले जातात. मग काही होत नाही म्हणून मगरुरी येते आणि गुन्हे वाढत जातात. हे थांबलं पाहिजे. विशाळगड आणि गजापूर दंगलीबाबतही आव्हाड यांनी शासन प्रशासनाला खडे बोल सुनावलेत. स्थानिक तहसीलदार पोलीस प्रशासनाला कळवूनही पोलीस बंदोबस्त देण्यात आला नाही. त्यामुळे स्वतःला शिवभक्त म्हणून घेणाऱ्यांनी आधी गडावर जाऊन धिंगाणा घातला आणि त्यानंतर गजापुरात पोलीस अधीक्षकांच्या समोरच लूटमार केली. विशाळगडावरील वास्तव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांनीही मशिदीशेजारी मुक्काम केला होता आणि त्यांच्या नावानं दंगल पसरवली जात आहे. हे दंगल पसरवणारे कसले शिवभक्त? हे तर दरोडेखोर आहेत असंही त्यांनी सांगितलं. आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवारांची भेट घेत आहेत. याबाबत विचारलं असता शरद पवार हे देशातील सर्वात प्रगल्भ आणि परिपक्व नेते आहेत. ते मानवहिताचं राजकारण करीत आलेत. पवारांनी जातीपातीचं राजकारण कधीच केलं नाही. परंतु गेली 2 वर्षे या सत्ताधाऱ्यांनी 2 जाती एकमेकांशी भिडवल्यात. यात त्यांना यश न आल्यानं आता त्यांनी हिंदू मुस्लिम दंगल भडकवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं. भ्रष्टाचाराचे सरगणा अमित शहानी स्वतः आरशात बघितलं आणि मागे कॅबिनेट उभं केलं महाराष्ट्राचं, तर त्यांना एक्झॅक्टली कळेल की सरगणा कोण आहे. 70,000 कोटीचं नाव घेताच पक्ष कसे फुटले, ईडीची नोटीस आल्यावरती पक्ष कसे फुटले, अमित शहानी एवढं कोणाला माहिती असेल. जे वास्तव आहे त्याच्यापासून पळायचं आणि आम्ही वास्तव सांगितलं की म्हणायचं एक खोटं नेरेटिव्ह तयार करलं. 70,000 कोटी रुपयाचा आरोप कोणावर झाला, कोणी केला? नॅशनलिस्ट करप्ट पार्टी असं कोण म्हणालेलं? तेव्हा खुदी के गिरेबान में जे देखो सब सामने आ जाए. अपने दिल से तो पूछो. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील ज्या इमारती जीर्ण झाल्या आहेत अशा अतिधोकादायक C1 श्रेणीमधील इमारती रिकाम्या करण्याबाबत जर प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर अशा इमारतीमधील नागरिकांनी पावसाळ्याच्या उर्वरित कालावधीसाठी सुरक्षेच्या दृष्टीनं भोगवटा रिक्त करावा असं आवाहन झालेल्या बैठकीत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना घडून जीवितहानी होऊ नये यासाठी जीर्ण झालेल्या इमारतींमधील नागरिकांनी काळजी घ्यावी. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हे आवश्यक आहे असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसंच पावसाळ्यात इमारत दुर्घटना घडल्यास कोणत्याही अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असे निर्देशही त्यांनी दिले असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत स्पष्ट केले. परंतु अशा इमारतींमध्ये राहणारे नागरिक जर स्वतः जबाबदारी घेण्यास तयार असतील तर त्यांनी दुरुस्ती करून त्याची छायाचित्र संबंधित प्रभाग समितीमध्ये सादर करावीत असंही आयुक्त राव यांनी नमूद केले. प्रत्येक प्रभाग समितीच्या हद्दीतील न्यायप्रविष्ट तांत्रिक तपासणी करून कोणाच्याही कायदेशीर ताब्यात व्यत्यय न आणता उर्वरित कालावधीकरिता भोगवटा रिक्त करावा. कोणतीही जीवितहानी होऊ नये, प्रत्येक नागरिक हा सुरक्षित राहावा हाच महापालिकेचा हेतू असल्याचं आयुक्तांनी नमूद केले. ज्या इमारतींच्या तात्काळ दुरुस्तीची सूचना आधीच प्राप्त झाली अशा इमारतींबाबत कमिटींकडून स्थिरता अहवाल 7 दिवसांच्या कालावधीत पाठवण्यात यावेत असंही आयुक्तांनी यावेळी सांगितलं. मध्य रेल्वेची लोकल सेवा आज सकाळपासून विस्कळीत झालेली पाहायला मिळाली, तर काल सायंकाळी देखील रेल्वे उशिरानं धावत होती. ठाण्यातील रेल्वे फलाट क्रमांक 5 आणि 6 वर नोकरदार वर्गाची तोबा गर्दी पाहायला मिळाली.
मुंबईहून कर्जत खोपोली कसाऱ्याकडे जाणारी लोकल 20 ते 25 मिनिटं उशिरानं तर मेल एक्सप्रेसच्या गाड्या तब्बल 30 ते 35 मिनिटं उशिरानं धावत असल्यामुळे नोकरदार वर्गाला आपला जीव मुठीत घेत प्रवास करावा लागतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कळवा विभाग कार्यालयाचं प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आलं। तसंच कळवा विभागासाठी नजीब मुल्ला यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ रुग्णवाहिकेचं लोकार्पण आणि कळवा मुंब्रा परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना 3 लाख वह्यांचं वाटप सुरू करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा कळवा विभाग कार्यालयाचं आशर आर्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी खारेगाव तलावासमोर कळवा ठाणे प्रदेश प्रवक्ते तथा जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या हस्ते काल उद्घाटन पार पडलं। यावेळी नजीब मुल्ला यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ कळवा विभागासाठी रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून दिली आहे। तसंच कळवा मुंब्रा परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना 3 लाख वह्या वाटपाचीही सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, राजेंद्र साप्ते, मंगल कळंबे, अनिता गौरी, गणेश कांबळे, उमेश पाटील, माजी परवीन समिती सदस्य तकी चेऊलकर, श्याम पाटील, शिवसेना शहर प्रमुख नरेश शिंदे, परवीन समिती सदस्य नितीन पाटील, मोहसिन शेख, सरचिटणीस प्रभाकर सावंत, रवींद्र पाल तसंच महायुती घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मग आज पण मुख्यमंत्री साहेबांकडे का रडायला जातात की मला निधी द्यावा? वर्षावरची रेकॉर्डिंग आहे, मंत्रालयाची रेकॉर्डिंग आहे, विधान भवनची रेकॉर्डिंग आहे। कशाला मुख्यमंत्रीकडे जात आहेत? मुख्यमंत्री साहेबांकडे की निधी द्या निधी द्या? निधी कुठल्या व्यक्तीचा, आमदार, नगरसेवकाचा नसतो, निधी असतं नागरिकांचा। आणि शिंदे साहेबांनी, अजितदादांनी निधी या विधानसभा क्षेत्रातल्या नागरिकांना दिलेला आहे। त्यांनी आनंद व्हायला पाहिजे, आभार व्यक्त केलं पाहिजे। परंतु साहेब या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात विधानसभेची नांदी आहे का आणि कशा प्रकारे तयारी? आज राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कळवा विभागाचं या कार्यालयाचं आम्ही उद्घाटन केलेलं आहे। या उद्घाटनाप्रसंगी माझे सहकारी प्रदेश सरचिटणीस नजीबजी मुल्ला, त्याचप्रमाणे कळवा